नमस्कार, मी राकेश वसंत साळवे खुलेआम या मंचावर आपलं स्वागत करीत आहे. खुलेआम हा मंच नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत आलेला आहे. आज असेच एक चर्चेतले विषय असलेले सनातनी भाऊ म्हणून ओळख असलेले आपल्यासोबत पंडित सुनील शुक्लाजी, जे उत्तर भारतीय विकास सेना याचे अध्यक्ष आहेत. नमस्कार शुक्ला साहेब. नमस्कार साळवे सर. शुक्ला साहेब, आपण उत्तर भारतीय माणूस आणि मराठी माणूस या दोन्ही विषयांमध्ये अगदी चर्चेचा विषय गेल्या काही दिवसामध्ये राहिला. आपण मला हे सांगावे की मराठी माणूस हा का म्हणून तुमच्यासोबत असावा, का म्हणून त्याने तुमचं ऐकून घ्यावं? उत्तर भारतीय विकास सेना म्हणजे हा भैया लोकांची पार्टी नव्हे. 11 राज्य उत्तर भारतचे त्यांचं नेतृत्व करणारा हा पक्ष आहे. आणि आपल्या पक्षामध्ये मराठी लोक पण पदाधिकारी आहेत. आपले महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी हेमंत माटवणकर नावाचे व्यक्ती आहेत, दमदार व्यक्ती आहेत. आणि महाराष्ट्रात केवळ मराठी लोक उद्धार करणार तसं नसतो. आपण पण मराठी लोकांचा उद्धार केलेला आहे, समाजाचा उद्धार केलेला आहे. जाती भाषा हे न बघता आम्ही लोकांचं काम पण केलेलं आहे. महाराष्ट्रात गोरेगावमध्ये आदिवासी पाडा आहे, तुम्हाला माहीत असेल 27 पाडा आहेत. मी स्वतः संघीय प्राथमिक शिक्षक आहे. या 27 पाड्याला राईट टू वे नाहीत, म्हणजे 3-3.5 किलोमीटर खाली त्या लोकांना, म्हणजे जेव्हा इमर्जन्सी असतो म्हणजे लेबर पेन, तेव्हा खाट्यावर ती बाईला उचलून त्याला खाली घेऊन येतात. नंतर टेम्पो रिक्षा जे काय मिळत त्याच्यातून त्यांना हॉस्पिटल नेता येतो. मी याचिका केलेला आहे. 7 तास कोणी उभा राहत नाही शेजारी, पण तुमच्या सोबत उभा राहणार नाही. मी 7 वर्षापासून PL केलेलं आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये. PL नंबर 8 ऑफ 2018. ते तुम्ही बघा. ते 27 पाड्यात त्याच्यात 5000 आदिवासी लोक राहतात. मी आदिवासी नाही, मी इकडचा भूमिपुत्र आहे, महाराष्ट्राचा भूमिपुत्र. माझे जन्म झालेला आहे. ते आदिवासी मराठी आहेत. किती मराठी पक्षाने ते मुद्दा घेतलेला आहे मला बोला. मी ते मुद्दा घेतलेला आहे. 4 ॲडव्होकेट माझे उभे राहतात. समोरवाला अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचा तो विरोध करतो, यांना राईट टू वे द्यावं. मी बोलतो, ते बोलतात नाही, ह्यांना दिलं तर हे लँडमार्क जजमेंट होईल. मला एक विचारायचं आहे, सरकारने इकडे आरेला रॉयल पामला राईट टू वे दिलेलं आहे. हे आदिवासी जे 100 वर्ष पासून ते राहतात तिकडे, त्यांना आतापर्यंत राईट टू वे दिलेलं नाही. असं बाकी पण मुद्दे आहेत. SRA मध्ये रूम नाही दिलेले आहेत माझ्या मराठी लोकांना, ते पण मुद्दा मी घेतलेला आहे. पत्रावळ्या चालमध्ये 80% मराठी लोक राहतात. संजय राऊतवर कारवाई करायचा PMLA कोर्टमध्ये जाऊन ED मध्ये आम्ही शिकायत केली, म्हणजे रजिस्टर्ड केलं कंप्लेंट. त्याच्यानंतर वर्षा राऊतवर कारवाई झाली. तर हे मराठी लोक जे आहेत बाकी पक्षामध्ये, ते मराठीचा विरोधक आहे. मी स्पष्ट म्हणतो, मी माझ्या सोबत आहे आणि इकडचे मराठी जे लोक राहतात त्यांच्या पण सोबत मी आहे. येत्या आगामी निवडणुकांमध्ये उत्तर भारतीयचा प्रतिनिधी म्हणून आपले काय विचारसरणी आहे? हे बघा, महाराष्ट्रात मुंबईचं डेमोग्राफी मी बोलतो. आणि जे आता घटना होतोय, जे राज ठाकरे जे उत्तर भारतीवर मारहाण करायचं त्या लोकांनी कार्य चालू केलं, हे पण सनातनी हिंदू आहेत ना, परप्रांती लोक जे उत्तर भारतचे लोक आहेत, इकडे राहतात, 2-3 पिढीपासून राहतात. यांच्यावर मारहाण करायचं काम राज ठाकरे करतात. BJP जे सत्ताधारी प्रांतवादी पार्टी मी म्हणतो, त्या लोकांनी सिक्युरिटी दिलाय, Y+ सिक्युरिटी दिलाय. मग आमचे लोक इकडे मार खायचं आणि कोणी बोलायचं नाही का? मी माझ्या लोकांसोबत आहेत, उभा राहणार. आणि नक्की महानगरपालिकांमध्ये 100% तिकीट, मी केवळ उत्तर भारतीय नव्हे, ज्या लोकांना तिकीट पाहिजे असेल ते माझे मराठी भाऊ पण असू शकतात, त्यांना पण तिकीट देणार आहे. माझे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांनाही मी तिकीट देणार. आपली पक्ष सनातनी हिंदू पार्टी आहे. देशाची पहिली सनातनी हिंदू पार्टी म्हणजे उत्तर भारतीय विकास सेना. मी BJPला हिंदू पार्टी कधी समजत नाही. हेच BJP होती ज्या लोकांनी मद्रासाला 10 लाख रुपये दिलेत. लोकसभाच्या इलेक्शनच्या अगोदर 4 महिन्या अगोदर 27 डिसेंबर 2023ला 10 लाख रुपये आवंटन केलं होतं. मद्रासा म्हणजे मुसलमानच्या मद्रासाला तुम्ही पैसे दिले. किती मंदिर लोकांना पैसे दिले, किती मंदिराला पैसे दिलेत.
नंतर विधानसभाच्या इलेक्शनच्या 1 महिना अगोदर या लोकांनी मौलाना आझाद मायनॉरिटी फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मधून 6,000चं वेतन वाढवून 16,000 केलं. किती पंडित पुजारी भट या लोकांना पैसे दिले? आजपर्यंत दिलेले नाहीत. तर सत्ताधारी पार्टी हिंदू विरोधक आहे. आपलं पक्ष जे आहे क्लिअर कट आम्ही म्हणतो, एकदा आमच्या सत्ता आली म्हणजे महानगरपालिकामध्ये 10 लाख प्रत्येक मंदिरला आम्ही देऊ, रजिस्टर्ड मंदिरला, आणि जितके पुजारी भट असणार त्या महानगरपालिकामध्ये त्याला आम्ही 20,000चं वेतन देऊ. ही आमची भूमिका आहे. खूपच चांगला विचार आहे तुमचा. गेल्या काही दिवसांमध्ये प्रचार माध्यमांमधून आम्हाला असं जाणवलंय की तुम्ही राज ठाकरे साहेबांविरुद्ध बरेचसे असे विचार मांडले आहेत जे त्यांच्या पार्टी कार्यकर्त्यांना पटले नसतील आणि बहुतांश मराठी माणसालाही पटले नसतील. याबद्दल तुमचं काय मत आहे? 1.25% पार्टी आहे. बघा, महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये राजसाहेब ठाकरेंना किती वोट मिळालं? 1.25%. म्हणजे पुरे मराठी यांच्यासोबत आहे का? मी असं समजत नाही. यांनी मुद्दा घेतला मराठी भाषेचा. कोणी अपमान करत नाही, कोणी जाऊन मराठीचा विरोध बोलत नाही. हे मुद्दाम आपण जर उत्तर भारतीला मारलं, ज्याप्रमाणे त्यांना 2009 मध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी झाली होती मुंबईमध्ये, तसं त्यांना आता निवडणूकमध्ये वोट पाहिजेत, यांना सीट काढायचं आहे. एक पण आज कॉर्पोरेटर नाही यांच्याकडं. आज हे उत्तर भारतीय लोकांना मारणार तर काय होणार? जे मराठी बाकी जे लोक आहेत, सेन्सिटिव्ह लोक मी म्हणतो, ते वोट यांना देतील. नक्कीच यांचं कुठलं तरी सीट निघणार, मला वाटतं निघणारच यांचं. तर उत्तर भारतीला मारून तुम्ही सत्तामध्ये येणार असं होऊ शकत नाही. आमचे पक्ष उत्तर भारतीय विकास सेना रिवॉल्ट करणार आहेत. ईट का जवाब पत्थर से देगा हम लोग. आमची लोक सत्तामध्ये येणार, महापौर पण आमला येणारच. पाठी आपण पाहिलं तर कर्नाटकमध्ये भाषेविरुद्ध भरपूर आंदोलनं झाली. तसंच आपण इतरही प्रांतामध्ये पाहतो. तशाच प्रकारचं एक आंदोलन गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणं गरजेचं आहे. आता तुम्हीही अगदी स्पष्ट मराठी बोलत आहात, याबद्दल तुमचं काय मत आहे? मला गर्व आहे, माझे जन्म महाराष्ट्रात झालेला, मी इकडचा भूमिपुत्र आहे आणि प्रत्येक शाळामध्ये मराठी अनिवार्य आहेच आणि आलंच पाहिजे. मी पण समजतो ज्या लोकांचा इकडे जन्म झाले त्यांना आलंच पाहिजे, पण बाकीचे जे लोक बाहेरून आलेले आहेत, माझे वडिलांना तुम्ही विचारणार की मराठीमध्ये स्पष्टपणे बोलता नाही येणार त्यांना. आणि हा कुठला दुसरा देश नाही, हा एक अभिन्न अंग आहे, भारताचा अभिन्न अंग आहे. आणि राजसाहेब ठाकरे यांचं एक भूमिका असेल की यांना नुसतं प्रांतवादी राजनीती करायचे आहेत, कारण त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जायचंच नाही. उत्तर भारतमध्ये कधी जाऊ शकणार नाही, ह्यांचे पोरं पण जाऊ शकणार नाही. आमचं मत एकच आहे, द्वेष पसरून तुम्ही राजनीती जे करता ते बंद करा. आणि उत्तर भारतीय नुसतं वोटर नव्हे, दुसऱ्या पक्षामध्ये आमचे उत्तर भारतीय नक्कीच ते तिकडे जे काय काम करतात त्यांना माहीत असेल, कोणी त्यांना प्राथमिकता देत नाही. आपल्या पक्षमध्ये मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये आमचे सगळे पदाधिकारी हिंदू आहे, सनातनी. पहिल्यांदा मी म्हणतो कुठलाही मुसलमान आमच्या इकडे पदाधिकारी नाही. आणि पक्ष घडवलेला आहे, नक्कीच आम्ही इलेक्शन लढणार आहेत आणि आमची भूमिका असेल की आमचा महापौर येणारच, कारण बहुमतमध्ये आम्ही आहेत. वोटर्सच्या बहुमतमध्ये 32% उत्तर भारतीय आहेत मुंबईमध्ये, 30% मराठी भाव आहे. तर मराठी भाव हा 5 पक्षामध्ये डिवाइड होणारच. आणि आमची जे लोक आहे, ज्या घटना आमच्यासोबत होतोय मारहाणचं, तर आमचे लोक आज जागृत झालेले आहेत आणि आमची लोक वोट करणार, नक्कीच आमचाच महापौर येणार. तुमची जशी विचारसरणी आहे आणि जसं तुम्ही काम करत आहात, उत्तर भारतीय विकास संघ किंवा सेना ज्याचं तुम्ही अध्यक्षपद सांभाळत आहात, ही पार्टी नक्कीच एक चांगल्या वाटचालीवर चालत आहे. यामधून मराठी माणसाला तुम्ही काय कराल, त्यासाठी काय कराल? मला एक बोला, महाराष्ट्रामध्ये जे बुलेट ट्रेन येणार आहेत ते गुजरातहून येणार आहे. 8 स्टेशन गुजरातचं, 4 स्टेशन आपलं महाराष्ट्राचं. म्हणजे गुजरातचे जास्त लोक इकडे येणार, महाराष्ट्रातून गुजरात नाही जाणार. म्हणजे हे जे तुम्ही एक कॉरिडॉर चालू केलेलं आहे, हे गुजरात कशा मुंबईला किंवा ठाण्याला कशा कब्जा करता येईल याची भूमिका सत्ताधारी पार्टी करते. मी सगळं मराठी लोकांना एकच बोलण्यात इच्छितो, हा जे बुलेट ट्रेन एकदा चालू झाली, 1 तासमध्ये एक ट्रेन आहेत,
तुम्ही अगर फ्लाईटमध्ये तुम्हाला अहमदाबाद जायचं असेल ना 2 तास अगोदर तुम्ही एअरपोर्टला जाणार, तिकडे चेक इन केला, त्याच्यानंतर फ्लाईटमध्ये बसून 5 तास कमीत कमी लागेल आणि कमीत कमी 5,000चं हे असेल तुम्हाला चार्ज असेल फ्लाईटचं भाडं असेल. नक्कीच या ट्रेननी तुम्ही 500-700 रुपयेमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात आणि 2 तासामध्ये तुम्ही गुजरातला पोहोचणार. म्हणजे गुजरातचे लोक येणार इकडे, व्यवसाय करणार आणि परत ते ट्रेन धरून, बुलेट ट्रेन धरून ते परत जाणार. म्हणजे कोणाचा व्यवसाय जाणार इकडचं? आपल्या मराठी लोकांचं. तर हा मुद्दा कोणीतरी उचलला पाहिजे, हे आम्ही उचलतोय. वेदांता फॉक्सकॉन जे 2 लाख नोकऱ्या होते, जे आपले मराठी बंधू लोकांच्या नोकऱ्या होते, आणि 2,580 GST अमाऊंट, हे अमाऊंट मी बोलतो, $1 ट्रिलियन कंपनी, हा गुजरातला गेला. कोणामुळे गेला? आज देवेंद्र फडणवीस हे CM आहेत, त्यांच्यामुळे गेला. आणि राज ठाकरे त्यांनी हस्तक्षेप घेतला का? बोललं कधी? नाही. आम्ही बोललो, आम्ही पत्र लिहिलं, आम्हाला उत्तर आलं की हे संवेदनशील आहे म्हणून तुम्हाला आम्ही उत्तर देऊ शकत नाही. तर महाराष्ट्राचे जे प्रांतवादी पार्टीचे लोक आहेत ते महाराष्ट्राचे विरोधक पण आहेत. हे उदाहरण मी तुम्हाला दिलं. आणि माझं एकच बोलणं आहे, भूमिपुत्र ती इकडचा असू द्या किंवा उत्तर भारतचा असू द्या, इकडे जन्मलेला असेल तो इकडचं सगळं राईट, सामाजिक समता, आर्थिक बरोबरी त्याला मिळालंच पाहिजे. ही आमची भूमिका आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, ह्या पुढे मराठी माणूस आणि उत्तर भारतीय माणूस ह्यांचं कसं पुढे समाज हा पुढे कसा निघाला पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, राज ठाकरेंनी एक जे मुद्दा घेतलेला आहे भाषेच्या मुद्द्यावर, हे राजनीती करतायत, सत्तामध्ये त्यांना यायचं, बहुतेक त्यांना वोट मिळणार, नक्कीच मिळणार, आणि कॉर्पोरेटर पण येणारच. पण हे सामाजिक मुद्दा नव्हे. कोणी कोणाचं भाषेवर कोणी द्वेष पसरतोय ते चुकीचं आहे. आणि राजसाहेब ठाकरे जे करतात ते मला समजतं जास्त नाही, 1.5-2% वोट त्यांना मिळणार आहेत या मुद्द्यावर. आमची लोक सोबत आहेत, आम्ही भेदभाव करत नाही. मराठी भाऊ असू द्या, उत्तर भारतीय, आम्ही दोघांना एकसारखं म्हणजे हे करतो. आज राज ठाकरे ह्यांची भूमिका वेगळी आहे, BJPची भूमिका आहे, त्यांना संरक्षण दिलेलं आहे, Y+ सिक्युरिटी दिलेलं आहे. आणि BJPला असं वाटलं की उत्तर भारतीला आपण यांनी मारहाण केलं तर उत्तर भारती आमच्याकडे येणार, ही यांचं चूक आहे. उत्तर भारती विकास सेनासोबत येणार आहेत आणि आपला कुठलाही विवाद नाही. आम्ही भूमिपुत्र आहेत, मराठी पण आपलेच आहे, उत्तर भारती पण आपलेच आहेत. फारच छान शुक्लाजी. आणि मित्र हो, आपण सरांची विचारसरणी ऐकलीत आणि मला अपेक्षा आहे त्यांचा जो काही पुढे रोडमॅप असेल आगामी निवडणुकीकरता किंवा उत्तर भारतीय माणसाकरता, इन्क्लुडिंग मराठी माणूस, तर आमची त्यांना पूर्णपणे शुभेच्छा असतील. आणि धन्यवाद, आपण या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब आपला मौल्यवान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.